संजय राऊत यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाण्यातील वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. भरत शेठ गोगावले. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. तर यावरून संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. एका शिंदेचा एन्काउंटर झालाय, दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर जनता करेल असे त्यांनी म्हटले होते. या टीकेवरून आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत शेठ गोगावले यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचं डोकं फिरलंय, त्यांना ठाण्यातील वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे अशा खरमरीत शब्दात भरत गोगावले यांनी टीका केली आहे. अक्षय शिंदेने केलेल्या पापाचे कृत्य जर भारताबाहेरच्या कुठल्या देशात असतं तर त्याला तिथल्या तिथेच गोळ्या घालून ठार केलं असतं. मात्र आपला देश संविधानावर चालतो. आपल्या देशात मजबूत कायदा सुव्यवस्था आहे, त्यामुळे कायद्यानुसारच ती शिक्षा झाली असती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरिबांचे मसीहा आहेत, त्यामुळे राज्यातील जनता त्यांना पुन्हा सत्तेत बसवत मुख्यमंत्री करेल. त्यामुळे संजय राऊतांच्या पोटात दुखायला लागलंय, त्यातूनच ते मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एन्काउंटर करायला संजय राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील असे म्हणत आमदार भरत शेठ गोगावले यांनी पलटवार केला आहे. ब्युरो रिपोर्ट AS मराठी न्यूज. भरत पवार, शहर प्रतिनिधी, नालासोपारा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.